न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। संत श्रीच्या पावनभूमीत भक्तांचा उसळला महापूर। कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील आदमापूर संत परंपरेने पावन झालेली आणि लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेली ही भूमी राधानगरी निपाणी मार्गावरील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी संत श्री बाळूमामांची समाधी आहे। त्यामुळे प्रत्येक अमावस्येला येथे महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात। मात्र वर्षातून एकदाच होणारा भंडारा उत्सव आणि भाकणूक सोहळा हा भक्तांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो। या पवित्र सोहळ्यासाठी यंदाही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात अशा विविध राज्यांतून हजारो लाखो भक्त आदमापुरात दाखल झाले। यावेळी संपूर्ण परिसर बाळूमामा की जय अशा जयघोषांनी दुमदुमून गेला होता। श्रद्धा, भक्ती आणि उत्साह यांचा अद्भुत संगम या ठिकाणी पाहायला मिळाला। या उत्सवातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भाकणूक, म्हणजेच येत्या वर्षभरात घडणाऱ्या घटनांबाबतची पारंपरिक भविष्यवाणी। ही भाकणूक बाळूमामांचे भक्त श्री कृष्णात डोणे महाराज यांच्या हस्ते संपन्न झाली। ही भाकणूक ऐकण्यासाठी आणि या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भक्तांचा अक्षरशः जनसागर आदमापुरात उसळलेला पाहायला मिळाला। तर चला या पावन भूमीतील संत श्री बाळूमामांच्या समाधीचे दर्शन घेऊया आणि अनुभवूया भक्तीचा हा अद्भुत सोहळा। दिलीप गायकवाड, इंडिया न्यूज 28, पुणे विभाग प्रमुख। नमस्कार, आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवस्थान संत श्री बाळूमामा यांच्या पावन भूमीमध्ये आलेलो आहेत। प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी बाळूमामाचा भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो। जवळचे जे काही राज्य आहेत या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक लोक या उत्सवासाठी येत असतात। सकाळपासूनच या देवाच्या उत्सवाला सुरुवात झाली असून त्यांचा रथ उत्सव संपन्न झाला। रथ उत्सवासोबत भंडाराही उधळण्यात आला आणि या रथ उत्सवाच्या सोबत भाविकांनी भंडाऱ्याचाही आनंद घेतला। तसेच बाळूमामाच्या पावन भूमीमध्ये त्यांचे भक्त कृष्णात डोणे महाराज यांच्या वतीने भाकणूक होणार आहे। त्या श्रवण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक लोक येत आहेत आणि जात आहेत। आपण बघू शकता तिथं बाळूमामाचे साक्षात मूर्ती प्रस्थापित केलेली आहे आणि ज्यावेळेस भक्तगण या साइडनं येतात त्यावेळेस येता तिथे बाळूमामाचे दर्शन घेतात आणि त्याच्यानंतरच आदमापूरमध्ये जाऊन बाळूमामाचे देवळाचे दर्शन तर होत नाही, परंतु कळसाचे दर्शन घेऊन भाविक आनंदी होतात। त्याचप्रमाणे काही भाविक इथे आलेले आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया थोडंसं। कुठं आलात तुम्ही? आम्ही पाटण तालुक्यातून आलोय, कराड। पाटण तालुक्यातून आलात? किती लोक आलात? 10-12 जण आलोय गाडी घेऊन। बरं, मग आता पार्किंग मध्ये तुम्हाला काय जाणवलंय का प्रॉब्लेम वगैरे? फ्री पार्किंग आहे तिथं, पोलिसांचं चांगला सेवा चालू आहे। तर बघा या आदमापूर मध्ये बाळूमामा येणाऱ्या भक्तांसाठी पार्किंगची सोयी फ्री झालेली आहे। बाळूमामाच्या दर्शनासाठी येणारे भाविक उत्साहात आणि काही माता भगिनीही इथे आलेले आहेत। कुठं आलात आपण? आम्ही पुण्यावरून। कधी आलात इथे? सकाळी 10 वाजता। दर्शन झालेत का बाळूमामांचे? आज घ्यायचे आता। म्हणजे इथं किती वाजता आलात तुम्ही? इथं 10 वाजता आलोय, परत तिकडे गेलतो मेटकेत। म्हणजे नेटके करून तुम्ही आला नाहीत? मी इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड।